दिवस अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज। सकाळपासूनच अमरावतीत ढगाळ वातावरण। दरम्यान पावसात अनियमितता असल्याने अनेक भागात पेरण्या खोळंबल्या। बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे डोणगाव परिसरातील शेती पाण्याखाली। शेतपिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल। समुद्राला आलेल्या भरतीचा गणपतीपुळ्याला फटका बसला। गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचं पाणी आलं। कोकण किनारपट्टी भागात 5.5 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या। वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर समुद्राला आलेल्या भरतीत किनाऱ्यावरील अनेक झाडं उन्मळून पडली। धूप प्रतिबंधक किनारे नसल्यामुळे समुद्र किनारे नष्ट होण्याची भीती। अकोल्याच्या पातूरमधील पूर परिस्थिती ओसरायला सुरुवात। झरंडी गावातील पूर परिस्थिती नियंत्रणात। 3 कुटुंबातील 12 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रेणुकादेवी संस्थानच्या माहूरगडाची संरक्षण भिंत कोसळली। लिफ्ट आणि स्कायवॉकच्या कामामुळे भिंत पोखरली गेली। पूजेचं साहित्य आणि इतर वस्तूंचं मोठं नुकसान। कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे तडा। वर्ध्याच्या यशोदा नदीला पूर। नदीचं पाणी पुलावरून वाहू लागलं। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूक प्रभावित। अलमडोह अल्लीपुरी मार्गावरील वाहतूक देखील बंद होती। मुसळधार पावसानं वाशिम जिल्ह्याला चांगलंच झोडपलं। पिपरी सरद गावाला पुराचा वेढा। बीड जिल्ह्यात मागील 16 दिवसांपासून पावसाची दडी। पेरणी केलेले पिकं सुकू लागली। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट येण्याची शक्यता। अकोल्यातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाला गळती। 11 जूनला नवीन इमारतीचं उद्घाटन झालं आणि 15 दिवसातच इमारतीला गळती। बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह। जळगाव शहरात जोरदार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पाणी साचलं। पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। बुलढाण्याच्या डोणगावात पावसामुळे नदी नाल्यांना पूर। नाल्याचं पाणी शेतात शिरल्यानं हळद पिकाचं नुकसान। नदीकाठावरील शेती रखडली। वाशिमच्या उतावळी नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाहन चालकांचा धोकादायक प्रवास सुरू। मागील 24 तासांमध्ये जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला। वाहन चालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू। पुण्यातील खानापूरमध्ये वाहनांची तोडफोड। स्थानिक वादातून टोळक्याकडून वाहनांची तोडफोड। हवेली पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलं। पोलिसांकडून तपास सुरू। वर्ध्याच्या कारंजामध्ये वीज पडल्यानं 2 जणांचा मृत्यू। झाडाच्या आडोशाला उभे राहिलेल्या 2 सख्या चुलत भावंडांच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त। सांगलीत कौटुंबिक वादातून विवाहितेची डोक्यात बांबू घालून हत्या। आरोपी पती फरार। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सोलापूरच्या करमाळा बस स्थानकात अंमली पदार्थ विरोधी पथनाट्य सादर। पथनाट्य पाहण्यासाठी प्रवासी आणि नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। मुरबाड तालुका खरेदी विक्री संघाने करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप। संघाच्या चेअरमन व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शंकर वडलेंचं उपोषण। संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा। पाकिस्तानहून भारतात आलेला माल उरणमधील जेएनपीटी बंदरात जप्त। तब्बल 9 कोटींचा माल असणारे 39 कंटेनर जप्त। पहलगाम हल्ल्यानंतर निर्बंध टाकल्यावरही सुरू होती वाहतूक। रायगडच्या महाड शहरात टेरेसवरून पडून तरुणीचा मृत्यू। 4 मजली इमारतीच्या टेरेसवरून पडून 20 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू। तरुणी नेमकी कशी पडली याबाबत तपास सुरू। सातारा पुणे रस्त्यावर एका व्यक्तीला जमावाकडून बेदम मारहाण। मुलीची छेड काढल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने तरुणाला चांगलाच मार दिला। पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना पालिकेची नोटीस। शहरातील वाडा मालक आणि भाडेकरूंचा विरोध। पुणे पालिकेकडून वीज आणि पाणीपुरवठा खंडित। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ। आमदार महेश चौगुलेंकडून कामाचा शुभारंभ। नूतनीकरणासाठी 6 कोटी रुपये मंजूर। ठाण्यात पहिल्याच पावसात रस्त्यांची दुरवस्था। सामाजिक कार्यकर्त्यांकडून खड्ड्यांची पूजा करत प्रशासनाचा निषेध। लाडके खड्डे दाखवल्यास 2100 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार। सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांची प्रतिक्रिया। लातूरच्या जाहिराबाद परभणी महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। अंतेश्वर प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। अंतेश्वर प्रकल्प रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुंबईत ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण आंदोलन। वेतनवाढ करून नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्याची कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी। 32,000 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या पगारांचं वितरण। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 301 कोटींचा निधी शासनानं मंजूर केला होता। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची अलिबागमधील सरकारी रुग्णालयाला भेट। सिव्हिल रुग्णालयाच्या नवीन इमारतीकरता लवकरात लवकर पाठपुरावा करू। मेघना बोर्डीकरांचं आश्वासन।
भाजपच्या गणेश नाईकांची सिडकोच्या कारभारावर ताशेरे ओढत शिंदेंवर टीका। आतापर्यंत सिडकोची घरं विकण्यासाठी एजंट नेमले नव्हते, मात्र आता घरं विकण्यासाठी एजन्सी नेमली। चौकशी व्हायला हवी, गणेश नाईकांची मागणी। भाजपनं आमच्या घरात फूट पाडली, जयश्री पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर विशाल पाटलांची टीका। स्वाती साठे यांची विशेष कारागृह महानिरीक्षकपदी नियुक्ती। जालिंदर सुपेकरांच्या बदलीनंतर स्वाती साठे यांची नियुक्ती। पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात झालेल्या आरोपांनंतर सुपेकरांची बदली करण्यात आली होती। सुरेशचंद्र राजहंस यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती। खासदार वर्षा गायकवाड यांनी सुरेशचंद्र राजहंस यांना नियुक्तीचं पत्र दिलं। सुरेशचंद्र राजहंस वर्षा गायकवाड यांचे कट्टर समर्थक। पुण्याच्या खेडमधील आंबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कैलासराव शिंदेंची बिनविरोध निवड। सरपंचांच्या पत्नीचा जल्लोष, सरपंच पत्नीनं खांद्यावर घेतलं। अहिल्यानगरच्या पाथर्डीमधील तांबोळ देवस्थानात संग्राम जगतापांकडून महाआरती। भाजप आमदार मोनिका राजोळेंसह मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती। वरळी कोळीवाड्यातील पाप विमोचनेश्वर मंदिरात आदित्य ठाकरेंकडून शिवशंभूची पूजा। अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची यात्रा सुखरूप व्हावी, आदित्य ठाकरेंची प्रार्थना। पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील पोलीस तस्कराचा पाठलाग करतानाचा थरारक व्हिडिओ समोर। तरुणाला पकडताच गांजा तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई, आरोपीकडून तब्बल 6 किलो गांजा जप्त। वाशिमच्या जोगेश्वरी परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 2 शेतकऱ्यांना वाचवण्यात यश। प्रशासनाकडून शेतकऱ्यांचा रेस्क्यू। जोगेश्वरी परिसरात मुसळधार पाऊस पडल्यानं पूरपरिस्थिती। पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीनं जामिनासाठी अर्ज केला। जामीन अर्जावर आज निकाल येणार। आरोपीला जामीन मिळाला तर जीविताला धोका निर्माण होईल। पीडितेच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद। आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, सरकारी वकिलांचा युक्तिवाद। माजी आमदार झिशान सिद्दीकींचा 2 अनोळखी व्यक्तींकडून पाठलाग। 2 तरुण आज दिवसभर झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होते। पोलिसांनी पाठलाग करणाऱ्या व्यक्तींची गाडी ताब्यात घेतली। यापूर्वीही अनेकदा झिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीनं पाठलाग केल्याची माहिती। भाजप महाराष्ट्रात मोठा भाऊ, ठाण्यात शिवसेना हाच मोठा भाऊ असणार। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया, तर ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला, गोगावलेंचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देऊ नका। राज ठाकरेंनी मोर्चा काढल्यास त्यांना ताब्यात घ्या। गुणरत्न सदावर्तेंचं शिक्षण मंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र। अरे देवा, याला पुन्हा झटका आला वाटतं। हवे तर स्थानिक पोलिसांची मदत घ्या। सभोवतालच्या नागरिकांनी अत्यंत जागरूक राहिलं पाहिजे। मनसे नेते प्रकाश महाजन यांची फेसबुक पोस्ट करत सदावर्तेंवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंशी बोलण्याची शक्यता। हिंदीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका समजावून सांगणार, सूत्रांची माहिती। मराठी भाषेसाठी सगळे एकत्र, कुणाचाही विरोध नाही, गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। बबनराव लोणीकरांना सत्तेचा मात चढलाय। शेतकऱ्यांच्या जीवावर लोणीकर मोठे झाले, त्यांना बोलायला लाज वाटते का? खासदार बजरंग सोनवणेंची टीका। हुकुमशाहीमुळे लोणीकरांचं बेताल आणि विकृत वक्तव्य। हर्षवर्धन सपकाळांचा बबनराव लोणीकरांवर हल्लाबोल। मुंबईत बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त विधानाचा करुणा मुंडेंच्या पक्षाकडून निषेध। लोणीकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध। अजित पवार गट नाही, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे। अजित पवार गट या नावाने आम्ही निवडणूक लढलो नाही। पत्रकारानं अजित पवार गट म्हटल्यानं सुनील तटकरे चिडले।